मेडे, समाजातील अज्ञात हाक. मेडे 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 हे शब्द एखाद्या वैमानिकाच्या तोंडून ऐकले जातात तेव्हा ती फक्त एक अपघाती इशारा नसतो, तर तो जीवनाच्या अत्यंत नाजूक क्षणांचा श्वास असतो. पण आपण हे का विसरतो की असेच अनेक मेडे संदेश आपल्याला रोज समाजात आपल्या आसपास ऐकायला मिळतात. फक्त ते ध्वनीत नसतात, ते मनातून येणारे हळवे संकेत असतात. एका शांत दुपारी एअर इंडियाचे AI-102 हे विमान अहमदाबादहून लंडनकडे झेपवते. त्या विमानात फक्त प्रवासी नसतात, तर त्यांच्या सोबत असते त्यांचे स्वप्न, आठवणी आणि आशा. काही जण नवी नोकरी मिळवून यशाच्या वाटेवर, काही आपल्या मुलांना भेटण्यासाठी, काही आपल्या पहिल्या परदेश प्रवासाच्या आनंदात. प्रत्येक सीट मागे एक कथा, एक भविष्य. पण काही मिनिटातच संकट घडते. वैमानिक मेडेची घोषणा करतो. हा संदेश एक आर्जव असतो. वेळेवर मदत मिळेल का याचा थरारक प्रश्न. दुर्दैवाने त्यावेळी मदत पोहोचू शकत नाही आणि अनेक आयुष्य काळाच्या उधारात निघून जातात. मात्र या दुर्घटनेतून एक गंभीर सत्य समोर येते. आजूबाजूच्या समाजात अनेक जण मेडे सांगत असतात, पण त्यांच्या या सादेला कुणी उत्तर देत नाही. आपल्या वर्गातील एखादा विद्यार्थी जो अचानक गप्प होतो, एक मित्र जो हळूहळू समाजापासून दूर जातो, एक आई बाबा जे रोज हसत खेळतात पण आतून तुटलेले असतात, शेजारी राहत असलेला माणूस जो आता हास्य न दाखवता गप्प राहतो. ही सगळी माणसे एक मेडे पाठवत असतात, न रेडिओवरून तर शांततेतून, दुखऱ्या शब्दांतून आणि उदास चेहऱ्यांतून. समाज म्हणून आपली जबाबदारी आहे ही हाक ओळखण्याची. कारण ही हाक ऐकून जर आपण वेळेवर प्रतिसाद दिला तर आपण एखादं आयुष्य वाचवू शकतो. संकट येईपर्यंत थांबू नका. समाजात एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हा. कधी कधी मदतीसाठी फक्त कान देणं, एक सहानुभूतीने भरलेलं हृदय आणि थोडा वेळ पुरेसा असतो. अशा समाजासाठी चला एकत्र येऊ, जिथे एकटेपण ही शिक्षा नसेल तर एकमेकांसाठी आधार असेल. कारण संकटांपासून वाचवायला धावपट्टीची गरज नसते, फक्त संवेदनशील मन आणि सजग कान पुरेसे असतात.